लेकर सज्ज होते हुए गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। फुल एंड डिलीवरी थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक ड्राइव किया है, बिल्कुल कवर ड्राइव जिसे कहा जाता है। शिखर धवन उसी तरीके से अगली गेंद लेकर तैयार। इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, अनुमान लगाया गेंद को जाने। कामत्र या दोन संघादरम्यान पुढचा चेंडू वसंत वायाल यांना विनंती, आपण स्टेजवर या. वसंत वायाल लगेच आज त्यांचा वाढदिवस. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू डावी अशी सोडून जातोय, पंच आमच्याकडे बोलत आहेत. खेळू मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होतोय वसंतजी वायल यांचा वाढदिवस आणि त्यांना सदिच्छा शुभेच्छा. 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय. चांगला खेळाडू, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आणि पंचांची भूमिका देखील अप्रतिम. आता मात्र जबरदस्त स्ट्रोक, 6 धावांसाठी अप्रतिम. शुभेच्छा देतोय आणि त्यांना देखील एक खुशखबर असेल. इनसाइड आउट लॉफ्टेड शॉट, चेंडू लॉग ऑन क्षेत्रात क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, अप्रतिम चौकार. लागवडच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेलच्या रूपात कन्वर्ट. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. आणि मात्र चेंडूला हलकेचा इथे दिशा देतोय, चेंडू वळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फक्त 2 धावा. 18 धावा धावपळ सोबत. प्रेम पुढचा चेंडू. आता मात्र अंगापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंच पाहत आहेत, व्यवस्थित निरीक्षण करतात. उजव्या धावपळ करताना विश्वास स्फोट कळवा संघ. प्रेम षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव हाताळला जातोय कारण मोठी. प्रेम षटकातील पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू व्यवस्थित मॅचच्या पट्टीत म्हणजे चेंडू पार लागून आपण पाहतोय शॉट बॅकवर्ड. मजबूत सुरुवात पूर्ण अपेक्षित असतं आणि ती सुरुवात देतोय कळवा. आता मात्र हलक्या फक्त चेंडूला फ्लिक करतोय. चांगलं टेक्निकल शॉट, एक कौशल्य वापरलं होतं आणि कौशल्याला नक्कीच दाद मिळते. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे. त्याचप्रमाणे भिवंडी ठाणे परिसरामध्ये मोठमोठे इव्हेंट्स देखील आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला होतो, चेंडूला पंच करतो, चेंडू गळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र त्याच कलात्मक पद्धतीने इथे 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा थोडासा निर्धार करता येते. आपण पाहतोय आकाश भोईर आणि त्याचप्रमाणे आमचे परम मित्र. आता मात्र डावी सोडून जातोय की नाही, मात्र नक्कीच आम्ही हार्दिक स्वागत करतोय, त्यांना सन्मानित करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाजी खेळी संपुष्टात. चांगलं सुयश. निदेश पुन्हा एकदा मार्ग स्वतःला राईट अप अराउंड विकेट. आता मात्र सरळ चेंडूला दिशा देतोय, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 1 धावांची भर मिळेल. मोठा फटका होता, मात्र डिक्लेरेशन झोन होतं. आपण पाहतो या स्पर्धेच्या ट्रॉफीज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नीट होतोय, वैविध्यपूर्ण आणि तो फलंदाजा थोडासा नवीस मिळवताना खेळाडू. आता मात्र हलक्यात फक्त चेंडूला सॉफ्ट अँड पुश करतोय. चेंडू बोलतो शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, स्वतः गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू हलक्यात फक्त चेंडूला ब्रेक करण्याचा प्रयत्न, चेंडू बोलतोय प्रयत्न, सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावा, योग्य टाइमिंग देणं आणि रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं रवण, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन. आता मात्र उद्वेगाच्या खूपच बाहेर वळतो, पंच व्यवस्थित निरीक्षण करतात. रिटर्न क्रीजच्या खूप बळगावर. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला एका वेगळ्या पद्धतीने खेळतो, चेंडूला पंच करतो, चेंडू बोलतो कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, फक्त 1 धाव से बात हुई थी 50 से 55 या 60 रनों का टारगेट कहा था उन्होंने. इस बार ये गेंद काफी तेज है. गेंदबाज मोहिल फिर से एक बार सज्ज होते हुए शाम के लिए. इस बार शॉर्ट पिच गेंद थी, फुल किया है, फुल पावरफुल 4 रनों के लिए. बहुत ही बढ़िया मिड विकेट की 4 रन की मदद से स्कोर लगा. चला इसी बीच अगली गेंद, इस बार करारा प्रहार. गेंद मिड विकेट की दिशा में खिलाड़ी का नाम विकेट का बना होता हुआ शाम की
बल्लेबाजी कर पाएंगे, लेकिन किरण की अगर बात करें तो अच्छा विकेटों पर डट चुके हैं, अच्छा साथ देने का प्रयास कर रहे हैं। इस बार बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, गेंद पॉइंट की दिशा में खिलाड़ी मौजूद थे, गेंद को आसानी के साथ फील्ड किया, एक रन के साथ तकलीफ में नजर आते हुए अब तक के विश्वासी 11 के बल्लेबाज है। इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की के अंतिम और आखिरी गेंद लेकर मोहिल तैयार होते हुए इस पर कितने रनों का प्रहार करते हैं। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पटकी हुई गेंद थी, गति पर और बिल्कुल टप्पा खाने के बाद गेंद आना है, अंतिम और आखिरी ओवर। इसी बीच ये गेंद इस बार काफी करारा प्रहार किया है, गेंद जारी है लॉन्ग बाउंड्री की तरफ, एक रन तेजी के साथ पूरा किया, जब तक कि गेंद को फील्ड करके थ्रो किया जाता, 2 रनों की तेज तर्रार दौड़ लगती हुई, 2 गेंदें अभी भी आ रहे शेष। इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति के तरीके से सह्याद्री स्पोर्ट्स के इस बार ये गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद थी, विकेट का यहाँ पर खत्म होता हुआ सुल्तान को। सुल्तान, अब देखना यह है कि सुल्तान के बल्ले से बड़े स्ट्रोक निकलते हैं या नहीं। इसी बीच ये गेंद तेज गति की गेंद थी, तेज तर्रार गेंद, इनर एज देती हुई गेंद, पहले गेंदबाज बन पाते हैं या नहीं, सामना करने के लिए तैयार अनिकेत। इसी बीच ये गेंद, इस बार ये करारा प्रहार, गेंद हवा में, विकेट का पतंग और विकेटों की हैट्रिक लेने वाले हैं ये पहले गेंदबाज। अंतिम और आखिरी गेंद लेकर सज्ज होते हुए, इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी, गति पर नियंत्रण नहीं रख पाए, ऑफ स्टंप के काफी ज्यादा, यानी 1 रन दूर 40 रनों से। इसी बीच ये गेंद, इस बार बहुत ही बढ़िया तरीके से खेल दिया है, गेंद जारी है लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी मौजूद, नजदीकी मामला हो सकता है, लेकिन बेहतरीन रनिंग इन विकेट, तीसरे रन की खोज में निकले हैं और यहां पर अपना विकेट गंवाते हुए किरण। इसी के साथ मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शतरंजच्या लॉंगन क्रिकेटमध्ये उगे झेल टिपला जातो जो होय आणि सोपा झेल टिपला जातो महेंद्र सारख्या फलंदाजाची, माफ करा रितेश फलंदाजी करतोय, अरविंद नविंगीला पण त्याला साथ दिली, पुणे राईट आउट की तुम्हाला यावेळेला साईड मारण्याचा प्रयत्न, पाहायचा धावतीचा प्रयत्न होता, दोन्ही बाजूने प्रयत्न, ओव्हरथ्रो नक्कीच फायदा घेतला जातोय, तर नक्की 2 धावांसाठी आणि या 2 धावेने संघाची धावला धावा 1 गडी बाद होण्यावर पुन्हा धनंजय, पुढचा चेंडू हिट मारण्याचा प्रयत्न चुकला जातोय आणि फलंदाजाचा गोलंदाज धनंजय मारबत, पहिल्या पॉवर प्ले मध्ये संदीपला मार बसला होता, चोप बसला, धावसंख्या 16 पटकावून गेली होती, यावेळी ऑन साईडला चेंडूचा शॉर्ट मिडियम डिझाईन मध्ये 1 धाव घेतली जातो, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न बघूया घातक ठरू शकला असता, मात्र तसं काही घडत नाही, तेव्हाचा प्रयत्न एक क्षेत्र थोडासा पुढे आणि व्यक्ती बॉलर चषकसाठी लांबून येणारे सर्व संघ पुण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। यावेळी आपल्या चेंडू शॉर्ट मिडियम डिझाईन मध्ये 9 लँड मध्ये चेंडू पडला जातोय, पण कोणी शतरक्षण चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र 1 धाव, तर दुसरा पॉवर प्ले षटक नक्कीच टाकण्यासाठी हाताळण्यासाठी श्याम राईट आर्म ओव्हर द चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न, कॅच छुटी मॅच छुटी असंच की काय, नजराटी दुर्गतवर येतोय, मात्र 2 धावा काढल्या होत्या प्रेमने, प्रयत्न 1 धाव, शाप पुढचा चेंडू राईट आउट विकेटचा मारा, प्रेमसाठी यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेट डिव्हिजन मध्ये, 1 धाव घेतली जाते, चांगलं शतरक्षण होत आहे, एकाच धावांचं समाधान म्हणावं लागतंय, अतिशय चांगलं गरज आहे, चेंडू शिल्लक आहे ते 15 मध्ये 17, काहीसं सोपं लक्ष, करण्याचा प्रयत्न, अपील होते, मात्र पंच फेटाळून लावतात, धावेने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचते, पुण्याचा पुढचा चेंडू पुण्याचा त्या दिशेने एक जोरदार असा पुण्याचा राईट आउट विकेटचा मारा, सामोरा जातोय तो नक्कीच अरविंद, पुण्याचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या दिशेने झेल आहे बघा, 17च्या खाली आणि आणखीन एक चांगला झेल टिपला जातो, आणखीन एक गडी बाद होतोय,
बाद धाव. पुण्याला पुढचा चेंडू यावेळी ऑनसाईडला ड्राईव्ह, एकच धाव. क्रिकेट पाहायला मिळतं त्याचं कारण म्हणजे नीट का असं आयोजन. भव्य दिवस स्पर्धा यावेळी मला फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आणि झेल अप्रतिम झेल टीमला गेलेला आहे. रंगे आला त्यानंतर श्याम, तर आता संजू त्याला साथ देताना. संजू पुन्हा राईट आउट घेतो मला. त्यावेळी जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लेग 11. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन्ही तुल्यबल संघांमध्ये एक सामना होतोय आणि यावेळी मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आणि मिड विकेट रिजन मध्ये आणखीन एक झेल टिपला जातोय. तेच घडताना पहिल्या षटकात 16, त्यानंतर धावांचा डोंगर आटत गेला. यावेळी एकदम सोडून जाणारा चेंडू, मात्र दिशाहीन गोलंदाजी केली. 2 चेंडू त्यांनी निव्वळ वाईड सोडले होते या षटकात. यावेळी हलकासा काही केला चेंडूवर मिड ऑन रिजन मध्ये 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल, कारण चेंडूवर झडप घातली जाते ती. कामतघर विरुद्ध कलवा असा सामना होतोय. श्याम या करण्याचा प्रयत्न, चेंडू नक्की तो बॉलर मिड ऑन रिजन मध्ये. एकच धाव मिळतात काय. पुण्याचा राईट आउट किती मला 5 चेंडू 7 धावांची गरज. यावेळी पुण्याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न, जोरदार प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षक, वन बाउंड क्षेत्ररक्षक झाल्याच्या ठिकाणी. यावेळी लॉंग ऑफ रिजन मध्ये किंवा झेल घेतलेला असू दे, ग्राउंडवर कसंही असू दे, यावेळी मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मात्र नो मॅच लँडमध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये लॉंग ऑफ मधून काहीसा मिड ऑन मध्ये राईट आउट विकेटचा मारा. यावेळी ड्राईव्ह चेंडू हवेमध्ये आणि झेल गडी बाद होतो. ऑड बॉलिंग जबरदस्त